हर हर महादेव. जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर एकीकडं आनंद आणि एकीकडं दुःख. तर सांगायला गेलं तर दुःख तर आहेच, कारण की मला इंस्टाग्रामला भरपूर काही मेसेज आले अभिनंदन म्हणून. कारण की तुम्हाला यूट्यूब चॅनल भेटलं का, तर यूट्यूब चॅनल मला काही भेटलेलं नाही आहे. कारण की त्यासाठी आपण भरपूर काही कष्ट घेतो आहे. कारण की सगळ्यांना आनंद झाला होता. कारण की खूप काही जाऊन दे, आता सांगायला गेलं तर मी शून्यातून विश्व निर्माण करतो. त्यामुळे मी हार मानत नाही कोणत्या गोष्टीला. मी इथून पुढं काय हार मानणार नाही. माझी जी मेहनत आहे, मी मेहनत करत राहील. एक ना एक दिवस ते फळ माझ्या हातात नक्कीच राहील. कारण की रडायचं तर मी काही रडत नाही, पण एक नाही म्हणून तुम्हाला सांगतो. कारण की संघर्ष जर करायचा म्हणला तर एक वेळेस हसावं पण लागतं आणि एक वेळेस रडावं पण लागतं. पण जो रडतो तो कधीच वरती येत नाही, आणि जो पाण्याने भिजतो तो कधीच वरती जात नाही, आणि जो घामाने भिजतो तो आयुष्यात पुढे जात राहतो. माझं असं आहे, एक वेळेस एडिटिंग जर करायचं म्हणलं तर रात्री मला झोप लागत नाही. भावानो, हेच म्हणजे संघर्ष करायचं म्हटल्यानंतर रात्रंदिवस जागावं लागतं. तर हेच माझं संघर्ष असतं. म्हणून मी कोणत्या गोष्टीला माघार घेत नाही. कारण की सगळ्यांची मला भरपूर काही अभिनंदन मेसेज आले होते. जाऊन द्या, काही विषय नाही. मी बी धन्यवाद करून टाकला सर्वांना. आणि जे यूट्यूब चॅनल होतं ते काय माझं नव्हतं, माझ्या मित्राचं चॅनल होतं ते. तर मी त्याला अभिनंदन करतो त्या भावाला. का मी त्याच्या घरी गेलो होतो आणि फक्त फोटो काढला, स्टोरी टाकली तर मला सगळ्यांचे डायरेक्ट मेसेज यायला लागले, भाऊ अभिनंदन अभिनंदन. तर त्यांना म्हणलो अभिनंदन तर केलंय तुम्ही, पण नक्की हे फळ माझ्या हातात एक ना एक दिवस राहील. कारण की मित्राचं होतं त्यामुळं मी जास्त कोणाला काही बोललो नाही. सर्वांना सांगितलं, मित्राच्या घरी गेलो होतो त्यामुळं. तर काही अडचण नाही भावानो. मी त्या गोष्टीसाठी खूप काही मेहनत 2 ते 3 वर्ष झाली मी सोशल मीडियावर काम करतोय. आणि जे तुम्हाला सायकलवर जाऊन प्रत्येक मंदिरांचे दर्शन घडून देतो, निसर्ग भागात जातो, तिथं पूर्णपणे तुम्हाला दाखवतो निसर्ग हा कसा आहे काय आहे. पहाडी इलाक्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही विचार करता कसा जातो काय. तर आपण तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून मी दाखवत असतो. कारण की ज्याला जिथं जायला वेळ भेटत नाही, कोणाला वेळ काढला तरी तिथं जाणं शक्य होत नाही, तिथं आपण जाऊन त्यांना आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या इंस्टाग्राम चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तिथं दाखवून देतो. तर हेच माझं जर्नी असते भावानो. कारण की आता मी जाणार आहे आता भीमाशंकरला, उद्या किंवा परवा निघणार आहे मी पुण्याला. आणि आपला जो प्रवास आहे सुजगाव ह्या ठिकाणीवरून निघणार आहे आपला प्रवास. तर हीच माझी जर्नी असते भावानो. कारण की सगळ्यांना म्हणजे आपण कमवून दाखवू सर्वांना. आणि जे आपल्याला नाव ठेवताना मागून किती कुत्रे भुकून दे, ते भुकतच राहतील. फक्त आपलं काय काम आहे आपण करत राहायचं. आणि सर्वांना जे आता नवीन युट्यूबर आहे त्यांच्यासाठी आपण क्लास पण चालू केलेला आहे, ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही पण चालून देतो. ज्यांना काय वाटलं मला डायरेक्ट पर्सनल मेसेज करा, नक्की मी सर्वांना इन्व्हाइट करत राहील, काही विषय नाही. एवढं सांगतो. आणि काही जर वाटलं तर मी जर नसन कुठं इथं तर तुम्हाला एक वेळेस घरी भेटेल, मी घरीच असतो. आणि यात्रेला जर गेलो कुठं तर मी ऑनलाईन पण क्लास घेईल, काही विषय नाही. आणि ज्यांना जर काही अडचण येत असेल यूट्यूबमध्ये म्हणा, तुमच्या इंस्टाग्राम ID मध्ये म्हणा, तर त्याचं मी सॉल्व करून देऊ शकतो सर्व काही. कारण की आता सध्या सगळे काही नवीन यूट्यूबर निघत आहे, ते म्हणताय काही अडचण आली तर मी सगळ्यांना, ज्यांना अडचण येईल काही पण, कोणती पण अडचण येऊ द्या, त्या अडचणींना मी सॉल्व करून देईल. एवढं सांगतो भावानो, हीच माझी जर्नी होती. आणि आपलं जे पाठीमागं दाखवून दे भाऊ, आपलं घर कसं आहे. तर हे बघू शकता, माझं एकदम साधं सिंपल घर आहे. आणि तुम्ही विचार करत असाल हा मोठा युट्यूबर आहे, भरपूर काही पैसे कमवते येते. तर मी एक गरीब घराण्यातला व्यक्ती, म्हणजे युट्यूबर तर आहे पण एकदम गरीब घराण्यातला आहे मी. असं मोठ्या लोकांसारखं कधीच काही वागत नाही. आणि प्रत्येकांना मी एकदम माणुसकीसारखं जपतो, प्रत्येकांना माणुसकीसारखं बोलतो सगळ्यांना. कारण की माझ्यात म्हणजे असं कोणती दादागिरी भाषा नाही, मी एकदम सगळ्यांशी प्रेमाने बोलत असतो. आणि जो मला भेटून गेलेला आहे आज पण येऊन, तर त्यालाच माहिती काय आपलं नाही. आणि जो मला भेटलेला नाही तो आज आपल्याला नावच ठेवणार आहे. लक्षात ठेवा भावनो, जो त्या व्यक्तीला येऊन भेटल त्याला तो आयुष्यभर विसरणार नाही. आणि आपली गता अशी आहे की जो MS17 रायडरला भेटून गेलेला आहे तो व्यक्ती अजूनपर्यंत आपल्याला विसरलेला नाही. तर
तर एवढं तुम्हाला जर आपल्या चॅनलच्या बाबतीत जर सांगायला गेलं ना, तुम्हाला चॅनल पण दाखवून दे. 1480 सबस्क्रायबर आहे आपले, 26.5K फॉलोअर्स आहे आपले. आणि आपण जास्त काय म्हणजे मी लोकांसारखं नाही, फेसबुकला 1.1K फॉलोअर्स आहे आपले फेसबुकला. कारण की मी जास्त म्हणजे फेसबुककडे लक्ष देत नाही, कारण की 2 गोष्टीवरच मी जास्त लक्ष देतो, एक आपलं युट्यूब आणि दुसरं इंस्टाग्राम. सगळ्यात जास्त फोकस मी माझा युट्यूबवर करतो. कारण की विषय काय, काही जण लोक काय म्हणतात, अरे त्याच्याकडे एवढा पैसा आहे, तो एवढा मोठा युट्यूबर आहे, त्याला कशाला हे करतात ते. तर मी काय मोठा युट्यूबर नाही, म्हणजे मी एक गरीब घराण्यातून आलेलो आहे आणि शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं ज्यांनी बघितलंय ना त्यालाच विचारा आपला संघर्ष काय होता. कारण की ज्यांनी संघर्ष बघितलाय त्याला काही समजणार नाही. आणि एकच सांगतो भावानो, जर तुम्ही युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि तुम्ही आज व्हिडिओ बनवताय आणि 8 दिवसांनी सोडून देताय, तर तुम्हाला त्यामुळेच तुम्ही हे होत नाही. तर तसं सांगायला गेलं ना, तुम्ही जे युट्यूब चॅनल चालू केलंय ना, त्याला कंटेंट असं बनवायचं ना का अख्ख्या महाराष्ट्रात आपलं नाव झालं पाहिजे, असं कंटेंट त्याच्यावर बनवायचं. आणि असं नका समजू का मी बोलतोय फेमस होण्याचं कारण एकच होतं, कारण की माझ्यात तेवढी स्किल होती आणि कला होती म्हणून मी पुढे गेलो. तुमच्यात जर कला असेल तर तुम्ही दाखवून द्या, आणि तुम्ही कला दाखवायला जर सांगतो भावानो. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. आणि बाकी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.